भोयरटोला इथं पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। ग्रामस्थांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। सौर ऊर्जेवर आधारित लघु पाणी पुरवठा योजना मागील 2 वर्षांपासून बंद पडल्यानं परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीचं काम झालं असलं तरी अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही। त्यामुळे नागरिकांना हँडपंपावर रांगा लावाव्या लागतात। महिलांमध्ये पाण्यासाठी वादाचे प्रकारही वाढलेत। ग्रामपंचायतीकडे देखभाल आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। परिणामी बंद पडलेली सौर ऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना तात्काळ दुरुस्त करून नियमित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। ह्या गावामध्ये म्हणजे भोयरटोला गाव आहे हा, आणि इथं पाण्याची खूपच समस्या आहे। माझा जन्म इथलाच आहे। आधीपासून मी बघतो तर इथं तर पाण्याची समस्या आहे, पण आता जसं म्हणजे सुधारित झालं नाही का जिकडे तिकडे, त्याप्रमाणे पाण्याची समस्या घरोघरी व्हायला पाहिजे। प्रत्येक गावी आम्ही बघतो, कुठं जातो तर तिथं तर पाण्याची घरोघरी सुविधा झाली आहे। आणि इथं ग्रामपंचायतला पण सांगतात की पाणी बाबा आमच्या घरी नाही आहे, इथं अशी समस्या आहे, तर म्हणजे हो म्हणून ते टाळून देतात। त्यांचा उपयोग करत नाही। ते जलसुविधा बनवले आहे, ते बोर केलेली आहे, त्यालाही काही मोटार वगैरे लावत नाही। आणि आम्हाला एवढ्या दूर 6-6 डबक्या सायकलला लावून आम्ही पाणी नेतो घरी। त्यामध्ये अशीच समस्या आहे। काय मागणी आहे? म्हणजे घरोघरी पाणी पाहिजे। मागणी म्हणजे हेच आहे आमची, घरोघरी प्रत्येक घरी पाणी पाहिजे। बायांना असं सोबत नाही की 6-6 डबक्या म्हणजे लटकवून सायकलला पाणी न्यावं, असं कुठं आम्ही पाहतही नाही, पाहिलोही नाही। पण भोयरटोल्यामध्ये अशी समस्या आहे। माझे लग्न होऊन गेल्या 26 वर्षापासून मी इथं राहत आहे, तर एकही दिवस असा चुकला नाही की मी सायकल घेऊन सायकलला ते पिपे किंवा ते कॅन वगैरे लटकवून पाण्याला यावं लागतं। इकडे एवढ्या 100 मीटर दूर आहे माझं घर, तर तेवढ्या लांब इकडे यावं लागतं आणि नंबर लावावं लागतं। घरी 2 तासाच्या नंतरच जावं लागते। जलजीवनचे काम झालं आहे तर ते अपूर्णच पडलेलं आहे। बोरवेल खोदली आहे, पण ते तिथं मोटार वगैरे लावली नाही। आणि हे नळ पण लावून दिले आहे घरोघरी, त्या नळाला पण पाणी बंदच आहे। याची तक्रार झाली आहे। काय बोलले काय अधिकारी? ग्रामपंचायतला पण बोलले, पण ते म्हणत आहेत हो आता 6व्याच्या नंतर करणार। मग म्हणतात की दिवाळीच्या नंतर करणार, हो आम्ही आता 4थ्या महिन्यात करणार। मग म्हणतात की मार्च एंडिंग होऊ द्या, मग नंतर करू, असे तसे ते बोलत राहतात। म्हणजे ते बोलून ते निघून जातात। मागणी म्हणजे तेच आहे की आम्हाला आता आमच्या गावामध्ये घरोघरी पाणीच पाहिजे। नळाला दिले आहे ना, त्या नळाला कमसे कम 10 गुंड तरी पाणी पाहिजे। हर वर्षी म्हणजे हेच समस्या राहते। आणि आता जनावरे पण पालणं बंद केलं आहे आमच्या गावातल्या लोकांनी, कारण का पाणीच नाही। माणसाला पाणी मिळत नाही तर जनावराला कुठून देणार आहे? जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकपूरच्या सदर परिसरातून बेपत्ता असलेल्या 38 वर्षीय राहुल सुनील साहू या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय। राहुलचा मृतदेह जिंगाबाई टाकळी परिसरातील नारा घाटाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला। राहुल हा विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राहुल काही काळापासून बेपत्ता होता आणि त्याच्या कुटुंबियांनी सदर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती। मात्र मंगळवारी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत नाल्यात फेकून दिल्याचं समोर आलंय। आरोपींनी राहुलची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याचा मृतदेह बोऱ्यात बांधून नाल्यात फेकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या घटनेमुळे जिंगाबाई टाकळी आणि जरीपटका परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। पोलीस आता हत्येचं कारण आणि आरोपींचा शोध घेत आहेत। आज दुपारी 12 वाजताच्या सुमारे पोलीस स्टेशन जरीपटका येथे माहिती मिळाली की नारा नदीवर जो पूल आहे त्याच्या खाली एक बॉडी मिळालेली दिसते आहे। जाऊन बघितले असता पायाकडून आणि डोक्याकडून अशी 2 पोती टाकून ती आणि दोरीने बांधून ती बॉडी सुक्या नाल्यात म्हणजे जिथे पाणी नाही तिथे ती पडलेली दिसली। त्याला म्हणजे उकलण्यात आलेलं आहे फॉरेन्सिकच्या मदतीनं। नावही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्या नावाच्या आधारे त्याचं पैशाबाबत किंवा जमिनीबाबत कोणाशी काही वाद होता का याबाबत वरिष्ठ स्तरावरून आणि पुरुष स्तरावरूनही चौकशी सुरू आहे। क्राईमची टीम आलेली आहे, DCP साहेबांनी व्हिजिट केलेली आहे आणि लवकरच त्यांची नावं निष्पन्न होतील असं दिसत आहे। हो, हे अज्ञात बॉडी शोधताना असं लक्षात आलं की पुरुष सदरमध्ये परवा ह्या मृतकच्या मिसिंगबद्दल नोंद आहे आणि म्हणजे परवापासून तर नाही आहे, कालचा 1 दिवस मध्ये गेलेला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे।
इथे माननीय DCP साहेब आले, झोन 6 साहेब, ACP क्राईम साहेब आले, मी स्वतः आहे आणि